टीचर्स, यूट्यूब वाले स्टार टीचर्स, जिनको कुछ जानना ना कौड़ी, कभी ब्लैक बोर्ड लेकर कुछ एक्सप्लेनर बनाते हैं, खाली व्यूज बटोरते हैं, उटपटांग ग्रैब्स लिखते हैं और उसके बाद से अपने आप को इतना महारथी समझने लगते हैं कि कुछ लोग उनको फॉलो करने लगते हैं उनके तमाशे की वजह से, और फिर वो जाकर जहां पर जो आता है वो बोलते हैं और उसके दम पर फिर वो पैसे वसूलते हैं। देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे, आपल्या अनोख्या आणि देसी शैलीमध्ये कठीण विषय सोपे करून सांगणारे खान सर सध्या एका अत्यंत मोठ्या आणि गंभीर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सोशल मीडियावरून सुरू झालेला हा एक वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत आणि आता थेट अटकेच्या शक्यतेपर्यंत पोहोचला आहे. उत्तर प्रदेश पाठोपाठ आता बिहारच्या पाटण्यातही खान सरांवर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष आता एकाच प्रश्नाकडे लागले आहे की खान सरांना अटक होणार का, आणि लाखो विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक खान GS सेंटर हे आता बंद पडणार का. आज आपण या संपूर्ण वादाची आणि पडद्यामागे घडलेली ही कहाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली एका टीव्ही डिबेट आणि सोशल मीडियावरील वक्तव्याने. आज तक वृत्तवाहिनीच्या प्रसिद्ध अँकर अंजना ओम कश्यप यांनी यूट्यूबवर शिकवणाऱ्या शिक्षकांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं. डिजिटल क्रांतीनंतर देशात ऑनलाईन शिक्षणाचं एक मोठं जाळं निर्माण झालं आहे. अत्यंत कमी पैशात अगदी गरीबातील गरीब मुलालाही IAS, IPS, रेल्वे आणि बँकिंगचे शिक्षण देण्याचे काम हे यूट्यूब शिक्षक करत असतात. मात्र अंजना ओम कश्यप यांनी या शिक्षकांच्या गुणवत्तेवर आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण देशातील ऑनलाईन शिक्षण क्षेत्रात तीव्र संतापाची लाट उसळली. फिजिक्स वल्लाचे अलख पांडे, अवध ओझा आणि अर्थातच पाटण्याचे खान सर यांसारख्या अनेक दिग्गजांनी या वक्तव्याचा कडाडून विरोध केला. शिक्षकांचं म्हणणं होतं की ज्या मुख्य प्रवाहातील माध्यमांनी देशातील शिक्षणाच्या मुद्द्यांवर कधीच आवाज उठवला नाही, त्यांनी गरिबांच्या मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा असा अपमान करू नये. या वैचारिक लढाईत सोशल मीडिया पूर्णपणे शिक्षकांच्या पाठीशी उभा राहिलेला पाहायला मिळाला. अंजना ओम कश्यप आणि यूट्यूब शिक्षकांचा हा वाद सोशल मीडियावर पेटलेला असतानाच बिहारची राजधानी पाटणा येथून एक अत्यंत खळबळजनक घटना घडली. पाटण्यातील अत्यंत गजबजलेल्या भागात असलेल्या खान सरांच्या खान GS रिसर्च सेंटर या कोचिंग क्लासच्या बाहेर अचानक गोळीबार झाल्याची बातमी समोर आली. या घटनेने संपूर्ण बिहारमध्ये खळबळ उडवून दिली. सुरुवातीला असे वाटले की खान सरांवर किंवा त्यांच्या कोचिंग सेंटरवर कोणीतरी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. लाखो विद्यार्थी चिंतेत पडले. या घटनेची माहिती मिळताच पाटणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांनी अत्यंत धक्कादायक विधान केलं. पोलिसांनी सांगितलं की तिथे कोणताही गोळीबार झालेला नाही, ही केवळ एक अफवा आहे. परंतु तपास जसजसा पुढे सरकला तसतसा या प्रकरणाला अत्यंत वेगळा आणि अनपेक्षित रंग आला. पोलिसांनी आपला आधीचा दावा बदलला आणि नवीन अधिकृत घोषणा केली. पोलिसांनी कबूल केलं की तिथे गोळीबार झाला होता, परंतु हा गोळीबार खान सरांना बदनाम करण्यासाठी किंवा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी झाला नव्हता, तर हा गोळीबार खुद्द खान सरांनीच एका मोठ्या कटाचा भाग म्हणून करून आणला होता. पाटणा पोलिसांच्या या दाव्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. पोलिसांच्या मते अंजना ओम कश्यप यांच्याशी सुरू असलेल्या वादात स्वतःला विक्टिम दाखवण्यासाठी आणि देशाची सहानुभूती मिळवण्यासाठी खान सरांनी हा संपूर्ण कट रचला होता. पोलिसांनी तपासाचा हवाला देत सांगितलं की खान सरांनी काही स्थानिक गुंडांच्या मदतीने स्वतःच्याच कोचिंग बाहेर गोळीबार घडवून आणला, जेणेकरून मीडियामध्ये त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा गाजेल आणि त्यांना लोकांचा पाठिंबा मिळेल. या निष्कर्षावर आल्यानंतर पोलिसांनी खान सरांविरोधात कडक पावलं उचलली. या वादाच्या पार्श्वभूमीवर आधीच उत्तर प्रदेशातील काही भागात त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडियावरील तणावामुळे गुन्हे दाखल झाले होते. आता बिहारच्या पाटण्यात खान सरांवर फसवणूक, कट रचणे, आर्म्स ॲक्टचे उल्लंघन करणे आणि सार्वजनिक शांतता भंग करणे यांसारख्या अत्यंत गंभीर कलमांखाली FIR दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न हा अत्यंत गंभीर गुन्हा देखील नोंदवला गेला आहे. या कलमांनुसार खान सरांना अटक झाल्यास त्यांना सहज जामीन मिळणे कठीण होईल. गुन्हा दाखल होऊन 2-4 दिवस उलटले आहेत, परंतु खान सरांनी अद्याप स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलेले नाही, सरेंडर केलेले नाही.
सामान्यतः अशा गंभीर प्रकरणात मोठे सेलिब्रिटी किंवा नामवंत व्यक्ती एकतर पोलिसांसमोर हजर होतात किंवा न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु आश्चर्यकारक बाब म्हणजे खान सरांनी अजूनही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केलेला नाही. मात्र काही मीडिया रिपोर्ट्सनुसार खान सरांच्या वतीने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला जाऊ शकतो. खान सर सध्या नेमके कुठे आहेत, ते पोलिसांपासून लपून का बसले आहेत की ते रणनीती आखत आहेत, यावर आता सस्पेन्स कायम आहे. यामुळेच संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे की पुढे काय होणार. आता मुख्य प्रश्न येतो की खान सरांना अटक होणार का? कायदेतज्ञांच्या मते खान सरांवर लावण्यात आलेले कलमे अजामीनपात्र नॉन बेलेबल आहेत. जर पोलिसांनी न्यायालयात हे सिद्ध केलं की खान सरांनीच स्वतःच्या फायद्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेशी खेळ केला आणि बनावट गोळीबार घडवून आणला, तर पोलिसांना त्यांना अटक करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु यामध्ये दोन शक्यता वर्तवल्या जात आहेत. पहिली शक्यता आहे थेट अटक. पोलीस खान सरांचा शोध घेऊन त्यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकतात आणि न्यायालयात हजर देखील करू शकतात आणि त्यांची कोठडी मागू शकतात, पोलीस कोठडी मागू शकतात. दुसरी शक्यता आहे न्यायालयीन दिलासा. खान सर थेट उच्च न्यायालयात जाऊन FIR रद्द करण्याची मागणी करू शकतात किंवा अटकेला स्थगिती मिळवू शकतात. परंतु खान सरांनी अद्याप कोणतीही कायदेशीर हालचाल न केल्यामुळे पोलिसांचा दबाव आता वाढला असून त्यांच्या अटकेची शक्यता 90% अधिक वर्तवली जात आहे. या संपूर्ण वादात सर्वात मोठा फटका कोणाला बसत असेल तर तो म्हणजे तिथे शिकणारा गरीब विद्यार्थी. खान सरांच्या पाटण्यातील कोचिंगमध्ये एकाच वेळी हजारो विद्यार्थी बसू शकतात, तर त्यांच्या ऑनलाईन ॲपवर लाखो विद्यार्थी जोडले गेलेले आहेत. देशातील सर्वात स्वस्त आणि दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून खान GS रिसर्च सेंटर ओळखली जाते. जर खान सरांना अटक झाली तर काय होईल? पहिलं, खान सरांच्या अनुपस्थितीत पाटण्यातील मुख्य कोचिंग सेंटर तात्पुरते बंद ठेवावे लागू शकते, कारण तिथे होणारी गर्दी नियंत्रित करणे व्यवस्थापनाला कठीण जाईल. दुसरं असं की ऑनलाईन क्लासेस काही काळासाठी रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून सुरू राहू शकतात, परंतु नवीन लाईव्ह क्लासेस बंदच पडतील. आणि तिसरं असं, संस्था पूर्णपणे बंद पडणार नाही, कारण ही एक मोठी व्यवस्था आहे. परंतु खान सरांची अटक या ब्रँडला आणि विद्यार्थ्यांच्या विश्वासाला मोठा तडा देऊ शकते. एकीकडे पोलीस खान सरांना दोषी धरत असले तरी दुसरीकडे खान सरांचे समर्थक आणि कोट्यवधी विद्यार्थी याला पॉलिटिकल आणि मीडिया कॉन्स्पिरन्सी मानत आहेत. खान सरांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की खान सरांनी जेव्हापासून कथित मेनस्ट्रीम मीडिया आणि चुकीच्या व्यवस्थांविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली तेव्हापासून त्यांना टार्गेट केलं जात आहे. पुढे समर्थक असंही म्हणतात की एका शिक्षकाला स्वतःच्याच कोचिंगवर गोळीबार घडवून आणण्याची काय गरज? पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली येऊन खान सरांना गोवण्यात येत असल्याचा आरोप त्यांचे चाहते आणि विद्यार्थी करत आहेत. खान सरांनी अधिकृतपणे माध्यमांसमोर येऊन अद्याप सविस्तर बाजू मांडलेली नाही. मात्र त्यांच्या निकटवर्तीयांच्या मते ते योग्य वेळेची वाट पाहत असून कायदेशीर मार्गाने या आरोपांना चोख उत्तर देणार आहेत. शिक्षण क्षेत्रातून सुरू झालेला हा वाद आता गुन्हेगारी आणि कायदेशीर लढाईच्या वळणावर येऊन पोहोचला आहे. एका बाजूला देशातील सर्वात लोकप्रिय शिक्षक आहेत ज्यांच्या पाठीशी कोट्यवधी विद्यार्थ्यांची ताकद आहे, तर दुसऱ्या बाजूला बिहार आणि उत्तर प्रदेशचे पोलीस प्रशासन आहे, जे पुराव्यांच्या आधारे कारवाई करण्याचा दावा करत आहेत. खान सरांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन न केल्यामुळे सस्पेन्स तर वाढलाच आहे, परंतु यामुळे त्यांची अडचण देखील वाढू शकते. येणारे 24 ते 48 तास हे खान सरांसाठी आणि त्यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. खान सरांना अटक होणार की त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल. परंतु या संपूर्ण वादात देशातील शिक्षण व्यवस्थेचे आणि विद्यार्थ्यांचे जे नुकसान होत आहे ते नक्कीच चिंताजनक आहे. शिवाय याच वादाचा फायदा काही देश विघातक शक्ती करताना दिसत आहेत. ते या वादाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करणं हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे. त्यापासून लोकांनी सावध राहावं असं आवाहनही अनेक जाणकार आता करत आहेत.